हॅलो, कसं काय 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 आणि काय नाही. तर तुमचं स्वागत आहे परत एकदा शॉर्टली वेदांत चॅनलवरती. तर आज आपला सेकंड ब्लॉग आहे. तर आज ब्लॉग मध्ये म्हणजे माझे पूर्ण कॉलेजमध्ये मी जातो, काय करतो कॉलेजमध्ये, काय नाही करत, असं म्हणजे दिनचर्या टाईप, डे ऑफ कॉलेज स्टुडंट असंही बोलू शकता. माझा ब्लॉग असणार आहे. मग एवढंच, जास्त काय ब्लॉग मध्ये बघायला नाही भेटणार. पण आज माझी एक्झाम आहे, तर आपलं मिड सेम चालू आहे. तर एक्झाम मध्ये काय म्हणजे आता थोडं लवकर निघणार, किती 7 वाजून गेले, तर आता निघणार मी. थोडं लवकर पोहोचेन, थोडा अभ्यास वगैरे करेन. म्हणजे कॉलेजमध्ये काय होतं, म्हणजे कसं असतं कॉलेजचं, काय माझं कॉलेज कसं आहे, ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल. तर ब्लॉग मध्ये जुडे राहो आणि सपोर्ट करू. टाइम मध्ये पोहोचलो बाहेर. ट्रेनमध्ये बसतो आणि काही सिनेमॅटिक्स दाखवतो. भेटू आपण डायरेक्ट वडाळा स्टेशनला. मी वडाळ्याच्या विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आहे, ते की VIT वडाळा आहे. ते वडाळा ईस्टमध्ये पडतं आणि मी रोज नेरूळ ते वडाळा ट्रॅव्हल करतो, जे की 30 किलोमीटर्स आहे. तर पनवेल साईडला राहणाऱ्यांसाठी खूप सोपं आहे, कारण की एकच लाईन पडते. नेरूळ ते वडाळा, पनवेल ते वडाळा रोड तुम्ही पकडू शकता. वडाळा रोड ही ट्रेन पकडू शकता किंवा CSMT. हे खूप इझी पडतं रोज ट्रॅव्हल करण्यासाठी. आता वडाळा स्टेशनला पोहोचलोय. तर वडाळा स्टेशनवरून बस घेऊन जाणार, 117 नंबर बस असते. 117 नंबर बस घेऊन जाणार कॉलेजला. तर कॉलेजमधलं तुम्हाला दाखवेन. तर आता आपण कॉलेजच्या इथं पोहोचलोय. हा आहे कॉलेजचा मेन गेट. नंतर आता माझी तर एक्झाम आहे, तर मी व्हॉइस ओव्हर देतोय, कारण की मला एक्झाम शूट करायला भेटलं नव्हतं. तर हे आहे कॉलेज, कॉलेजचा मेन गेट आहे. त्याच्यानंतर हा आहे कॉलेजचा एंट्रन्स. इथे VIT ची बिल्डिंग आहे ही. बस एवढंच आहे. तर आता आपली एक्झाम संपलेली आहे आणि ट्रेनमधून निघाल्यानंतर मला शूट करता नाही आलं, कारण की जरा घाईमध्ये होतो एक्झामच्या ह्याच्यात. तर आता डेनमध्ये जाणार आहे. हसताय काय गेलं का भाई? ब्लॉग शूट करायचा का नाही करायचा भाई? ब्लॉगिंग चॅनल. अरे खरं भाई, खरं. कसा गेला बाबा पेपर? सौरव जोशी नंतर कोण आला? वेदांत शिंदे. बस का भाई? सौरव जोशी, वेदांत शिंदे. खाली आता मी येतो हळूहळू. कॉम्पिटिशन देईन. सोहम गिरकर. So I am going home. I have some important things to do. I have some work to do. I will have my lunch with Watching Shinchan. Okay. The important thing is I have to meet my grandmother. ठीक है ठीक है. His grandmother not gone. Very sick. I have to take her to doctor. Only English. For today. Porgar doctor. आलो थांब मी जरा. तुला अजून कंटेंट पाहिजे? अरे जरा दाखवून आलं ना भाई. ये बाई. कंटेंटची कधी कमी नाही देऊ त्याची माझ्या माणसामध्ये. हॅलो हॅलो. हे खाली तू पण आहे. तू पण इथे पार्किंग लॉट थोडं फिरू ना. तर एक्झाम होती भाई, म्हणून एक्झाम कसं असतं माहितीये? एक्झाम मुळे अरे बोलू दे ना भाई. लाईफचा एक फेज. तू माझा आहे का? तुला कंटेंट देणार आहे मी. अरे ऐक तरी. हा बोल. एक्झाम मुळे मला शूट करता नाही आलं. हो, म्हणून आता शूट करतोय मी. हो. तर हे भाई कॉलेज आहे, कॉलेजचं ग्राउंड आहे. कसलं बांधलं? यश खाडे सिनियर बॉय, प्लीज आपलं कॅम्पस बद्दल सांगा कॉलेजच्या. अरे अजून मी सांगितलंच नाही कोणतं कॉलेज आहे. कॉलेज कोणतं आहे? ग्रेट कॉलेज. आपलं ग्रेट टेस्ट टॉप 2 मध्ये येतं मुंबईमध्ये. पहिला IIT मुंबई होतं. ह्याचं पण नाव VIT आहे. वेल्लोरेच्या वरती आहे, समजून घ्या. वेल्लोरेमध्ये एवढा मोठा ग्राउंड नाही भेटणार. एवढा मोठा ग्राउंड आहे. तुम्ही बुकिंग करू शकता. काही तुमचे इव्हेंट्स असले त्याच्यासाठी सगळं काय फुकट. हा, फुकट मध्ये आमचं सगळं चालतंय इथे. अजून एक ग्राउंड आहे तिकडे खेळून नाही देत. ट्रॅक पाहिजे तुमच्यासाठी कंपल्सरी.
अजून कॉलेज खूप चांगलं आहे. हा फक्त एकच वाईट आहे, पोरं हरण. बरोबर की नाही खाडे? सगळ्यात मोठा हरामी तर हा. टाकले. तर भाई आता आपण डेन मध्ये चाललोय. हवा डेन मध्ये जाऊन काय खेळायचं? पूर्ण मुंबईमध्ये या एकाच कॉलेजमध्ये डेन स्पेशली दाखव जरा ही बिल्डिंग. पूर्ण गेमिंग बिल्डिंग आहे. तुम्हाला PS5 भेटेल. ते पण तुटलेलं. एक चांगलं आहे तिथे तुम्ही चांगला PS5 खेळू शकता. चला आतमध्ये जाऊन भेटूया आपल्या टीचर्सला डेनच्या. अरे का मॅम डेनच्या मॅम डेन स्पोर्ट्सचा आणि तुमच्याकडे चेहरा दाखव. तर भाई PS5 घेऊन जातो. PS5 खेळायला. भेटत नाही. हा कधी भेटत नाही. आज डेन पूर्ण खाली. पूर्ण डेन खाली आहे. कधी नाही भेटलंय. हा ना भाई, कधी तर भाई भेटलंय PS आणि त्यात पण चालत नाही. नुसता किटकिट आहे रे, नुसती किटकिट. असं पूल खेळू भाई, याच्यानंतर नाही झालं तर गपचूप पूल खेळू. तर फायनली अत्यंत कष्टानंतर काहीतरी खेळायला भेटलंय. गेम खेळतोय पूल. PS भाई, PS एवढा राग नाही. कधी भेटतो आणि त्याच्यानंतर साला खेळायलाच भेटत नाही. एवढी घाण पणाती लागली ना भाई. पूल गेम खेळायला तर बॉलच कमी. काय बोलतो ते लोक नंतर आणि त्यांचा गेम पण चालू झाला पूलचा. ज्याच्यात जातोय त्याच्यात पनवते, ज्याच्यात जातोय त्याच्यात पनवते. क्या मार रहा है भाई. शूट केलाय भाई तुझा मारलेला. शूट केलाय. दोन्ही गेले. सीटी टॉपर. पाऊल गेला, पाऊल गेला. हे घे. Let's see what it does. हगला हगला, एक नंबर हगलाय. पूल खेळून खेळून 12:30 वाजलेत आणि पूर्ण डेन मध्ये भाई फक्त आम्हीच. चिल लाईफ चालेल, चिल लाईफ, एकदम चिल लाईफ, एकदम मजेत चालले आहे. अनेक मेंबर असं तर मजा आली असते. काय बोलतो? आता माझं टर्न हेच खेळत राहायचं. अजून काय काम? लंच मध्ये भेटू, लंच ब्रेक मध्ये 1 week 2 चेस खेळतोय. या हगऱ्याला मेट केलाय भाई. आता याच्यासोबत चाललंय. माइंड गेम चालू आहेत. हा माइंड गेम चालू आहे. मी एकटा मेट करणार दोघांना. रिझल्ट दाखवतो तुम्हाला थोड्या वेळ. चेकमेट केलंय मला या दोघांनी डोकं लावून. पण काय नाही, 1 week 2 चांगलं खेळलो, एकट्याला हरवलं. आता भाई लंच संपला. डेनचा टाइम किती 1:15 वाजले भाई. 1:15 1:15 झालेत. आता काय नाही, काहीतरी खेळणार आणि लेक्चर्स दाखवतो. बाय. कुठलं लेक्चर आहे?
ड्रॉइंग नाही काढ. मराठी मराठी मराठी. ड्रॉइंगची मस्ती नाही भाई. ये इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा लेक्चर झालाय. हर्षच्या कामासाठी VSIT मध्ये आलतो भाई. इंट्रो भाई पूर्ण व्हिडिओ मध्ये हर्ष व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ मध्ये इजीच्या लेक्चर मध्ये. इजीचा लेक्चर झालाय आता. SP चा लेक्चर आहे. लेक्चर मध्ये पण काय बसणार दाखवू तुम्हाला. काय नाही बाकी शिल Let us continue. I will press F7. It will execute printf. This will execute scanf. Now it is asking me to enter two values. Let's say two values are 23 and 78. Okay. So I hope you have understood this concept now. But इसमें और एक चीज होता है. We have in the function largest. It is finding largest of a hobby. Then I ask you to use it or finding largest over 3 computer engine without changing function. Computer engine. Dot comma push ने change करना है. सारे push नहीं करना है. Function exactly वैसे लिखा चाहिए and use it and find largest of a चलो लिखो. लेक्चर नंतर भेट. तर आजचे सगळे लेक्चर संपलेले आहेत. फायनली आजचे सगळे लेक्चर संपलेले आहेत. घरी जायला बाय बाय VIT. आता सर्व कधी उद्या. तर हाच होता दिनचर्या ऑफ कॉलेजमध्ये काय केलं काय नाही केलं. बस कधी केली काय अभ्यास पण केला भाई. अभ्यास नाही केला केला खूप काय अभ्यास केला. तुम्ही बघितलं पहिला लेक्चर कुठला इजीचा होता. तुझा काय नाही केलं रे दिसतंय सगळ्यांना. सर्वात पहिले झालं भाई सगळं. आता घरी जा. आता घरी जाताना दाखवलं कसं घरी जाणार. तर मंदिरातनं घरी आलोय. झाला आजचा व्लॉग इथंच संपला. परत भेटूया एका नवीन व्लॉग बरोबर. माहित नाही कधी. तर हाच होता आज माझा कॉलेज डे दिनचर्या टाईप. भेटू परत कधीतरी माहित नाही.